नमस्कार मित्रांनो, पुन्हा आता आलेल्या फिशिंगला वेळ भेटत नाही आहे कारण का काम आधी फिशिंग नंतर. फिशिंग आपला हॉबिक्स आहे आणि प्रोफेशनल फिशिंग. तर आज आलेला आहे नवीन स्पॉटवर. आपण इकडे पाहू शकता पंकज भाऊ आहेत आणि इकडे आहेत ते कमलेश पाटील. बिगनर आहेत, शिकतात, पण हळूहळू शिकून ते पण एक्सपर्ट होतील. आज नवीन स्पॉट आहे, आत्ताच ज्या स्पॉटवर पोचलो आहे आणि स्पॉटपासून जवळजवळ 1.5 किलोमीटर पायी जायचं आहे. तर प्रथम तुम्हाला दाखवते, ज्या स्पॉटवर आलेलं आहे तिथे काही मच्छी पालन करतात, म्हणजे जसं काय रोहू, कटला, ग्रास याची शेती करतात ते तुम्हाला दाखवतो आणि माशाचा जम दाखवतो. तर मित्रांनो, हे पाहू शकता, हे शेतीपालन आहे आणि येथे फंगल्स म्हणजे बैकी हा मासा सोडलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. बॅक साईडला बघू शकता, मागे हे शेततळं आहे आणि अशा प्रकारे शेती केली जाते. उत्पन्न खूप आहे. तर मित्रांनो, माशाचा जंप संध्याकाळ टायमाला व्हिडिओची खूपच धमाकेदार होणार आहे मित्रांनो. एक ते 1.5 किलोमीटर मित्रांनो आम्हाला पायी जायचं आहे रस्ता काढून, कारण का या ठिकाणी खूप मासे लागतात आणि खूप संध्याकाळी माशाचे जास्ती जंप होतात. तर बघूया, आपण स्पॉटवर जाऊन तुम्हाला दाखवतो की स्पॉट कसा आहे. आणि झाडाला आंबे खूप मोठे मोठे आहेत ज्या स्पॉटवर आलेत. बघू शकता हे आंबे. आंब्याच्या बागी लावलेल्या आहेत तिथं. हे सगळे कलम केलेले आंबे आहेत. फायनली आता नदीजवळ आम्ही पोहोचतोय आंब्याच्या बागेतनं. नाही, फायनली मित्रांनो स्पॉटवर आपण पोहोचलेलो आहे. तुम्हाला नदीचा व्ह्यू दाखवतो. पाणी खूप आहे आणि पुढच्या साईडला पोरं आंघोळ करतात, म्हणून आम्ही थोडं अंतर ठेवून कास्टिंग करणार आहे. पहिला सेटअप लावून तुम्हाला दाखवतो आणि वेळ वाया न घालवता कास्टिंगला सुरुवात करतो. फायनली मित्रांनो सेटअप लावून झालेला आहे. हा हैदराबादी स्पून आहे 24 ग्रॅमचा. कमलेश भाऊनी स्टिकर लावलेला आहे, कारण का रेडियम लावल्याने काय होतं, चमकतोय आणि माशाला चमकेली वस्तू आवडते, त्याच्यावर पटापट कॅच होतोय. हा हैदराबादी स्पून आहे, याची शेफ्टी काढलेली आहे. डायवा प्लॅन्टाचा स्नॅपरचा रॉड आहे आणि FXची मशीन आहे आणि भाऊचा सुद्धा रॉड आहे इंद्राचा आणि शिमानो FXची. आणि तसेच त्यांच्या बाजूला आहेत ते पंकज भाऊ, हे खूप चांगले अँगलर आहेत आणि स्वतः हे चम्मच बनवतात. जो हैदराबादी चम्मच आहे ना, असा सेम टू सेम बनवतात, एकदम शार्टचा चम्मच करून. आणि ज्या कोणाला चम्मच पाहिजे असेल तर ते ऑर्डर घेतात. आणि हा चम्मच जो बनवलेला आहे हा हैदराबादी स्टाईलमध्ये हा पंकज भाऊनीच बनवलेला आहे. हुबहू कॉपी आहे, फक्त या स्टीलला जास्ती आहे, चमकतो, एकदम चमकणारी वस्तूच स्वतः त्यांनी मशीन आणलेली आहे. आणि हा चम्मच मार्केटमध्ये घ्यायला गेलो कल्याण साईडला तर 110 रुपये घेतात आणि पंकज भाऊ हा चम्मच देतात ते फक्त 40 रुपयामध्ये. तर मित्रांनो, कास्टिंगला सुरुवात करूया. कधी पण लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण फेकेल ना चम्मच खाली गेला तर चम्मच खाली बसू द्या. ही जी लाईन आहे, ही लाईन स्ट्रेट दोस्तवर आणि हा धागा असा निघाला पाहिजे, लक्षात ठेवा.
माशाला नेता आला पाहिजे तर मासा हे होतो. आणि रिलिंगसुद्धा हळूहळू करायची.